श्रीकृष्ण यांचा जन्म देवकीच्या 8व्या पुत्राच्या रूपातच का झाला? जाणून घ्या यामागील रहस्य. मंडळी, तुम्हाला हे श्रीकृष्ण देवकीच्या 8व्या पुत्राच्या रूपातच का जन्मले? पहिल्या पुत्राच्या रूपात जन्म घेऊन त्यांनी कंसाचा अंत का केला? असे प्रश्न पडतात का? चला तर मग या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया. सनातन धर्मानुसार कोणतीही घटना विनाकारण घडत नाही. श्रीकृष्णांचा जन्म ही एका मोठ्या ईश्वरीय योजनेचा भाग आहे. भागवत पुराणात सांगितल्याप्रमाणे देवकीची पहिली 6 मुले केवळ निष्पाप बालके नव्हती. ती त्यांच्या पूर्वजन्मातील कर्मांचे फळ भोगण्यासाठी जन्माला आली होती. त्यामुळे श्रीकृष्णांनी अत्याधिक अवतार न घेता कर्मचक्र पूर्ण होण्याची वाट पाहिली. याशिवाय कंसाचे अत्याचार जगासमोर येणेही आवश्यक होते. कारण अधर्म किती वाढला आहे हे स्पष्ट झाल्याशिवाय धर्म संस्थापनेची महत्त्व लोकांना समजले नसते. हिंदू शास्त्रांमध्ये 8 या अंकाला विशेष महत्त्व आहे. अष्टलक्ष्मी, अष्टसिद्धी, अष्टांग योग आणि अष्टदीपकाला यामुळे या अंकाला पूर्णत्व आणि दिव्य शक्तीचे प्रतीक मानला जातो. म्हणूनच श्रीकृष्ण योग्य वेळी योग्य कारणासाठी आणि 8व्या पुत्राच्या रूपात अवतरले. म्हणूनच जीवनात यश उशिरा मिळाले तरी निराश होऊ नका, कारण योग्य वेळ आल्यावरच ईश्वराची कृपा आणि यश दोन्हीही प्राप्त होतं.